वंदे मातरम ट्रेंडला थांबू शकता परंतु जिल्ह्याला तुम्ही थांबू शकत नाहीये. इतके चांगले त्यांचा आवाज आहे समालोचन मध्ये. आणि जिल्ह्यांचा मोठा गल्ला आहे यावर्षी, मोठा पैसा कमवलाय. निराश आहेत थोडेसे गडगे सर कारण चिंद्र संघ इथे चांगला खेळत होता परंतु तो पराभूत झाल्यानंतर थोडी निराशा यांच्या चेहऱ्यावरती पाहिली आपण. महागुरु खूप चांगले योगदान या स्पर्धेमध्ये. तुम्ही इथे देखील 1000 पेक्षा अधिक पाहुणे तुम्ही इथे त्यांचा सन्मान केला. घोट गावामध्ये 2000 पेक्षा अधिक पाहुण्यांचा सन्मान केला. किती एनर्जी आहे महागुरुमध्ये. प्रवीण इथेच नव्हे रायगडातील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा बहुमूल्य योगदान असो. परंतु खऱ्या अर्थाने आमचे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ रायगड ठरण्याचा गोड आवाज मॅक्स सर आमच्या दूर रजा घेत आहेत. तुम्हाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. प्रेक्षकांना विनंती, आपण शेकोडा भिजवायचे आहेत, तिथे वायर्स आहेत. विनंती असेल आपण तात्काळ शेकोटी भिजवा. एंट्री गेट समोर ज्यांनी शेकोटी पेटवली त्यांना विनंती असेल आपण तात्काळ भिजवायची. खेळाडू विनंती, खेळपट्टीवर आपण उभे राहायचंय. 1 मिनिट आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंनी बघा खेळपट्टीवर शांतपणे उभे राहायचे. खऱ्या अर्थाने आज वलभ गावातील रहिवासी कैलासवासी वनाबाई विठ्ठल पाटील यांच्यात रविवार दिनांक खऱ्या अर्थाने 28/1/2024 रोजी त्यांचं दीर्घशा आजाराने खऱ्या अर्थाने त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या आत्माची शांती लाभण्याकरिता श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने त्यांना आपण इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. कैलासवासी वनाबाई विठ्ठल पाटील राहणार वलभ यांच्या आत्मा चिरशांती लाभण्यासाठी आपण सर्वांनी उभे राहा मित्रांनो. शांतता एकदम स्तब्ध राहायचे आहे कारण वेल कधीच कोणाची वाट पाहत नाही, वेलेची वाट पाहावी लागतो. कालाने आज खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर झडप घातली वनाबाई विठ्ठल पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय चंद्रकांत नामदेव घरत आणि स्वर्गीय रघुनाथ तुकाराम पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभण्याकरिता श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. 1 साथ सावधान. ओम शांती शांती शांती. कैलासवासी वनाबाई विठ्ठल पाटील, कैलासवासी चंद्रकांत नामदेव घरत आणि कैलासवासी रघुनाथ तुकाराम पाटील यांच्या आत्माची शांती लाभो ही श्री गणेश क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वलभ यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बोला गणपती बाप्पा, जय श्रीराम. बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय. क्या बात है. चलिए फाइनल मुकाबले को शुरुआत करते. माजी सरपंच उप सरपंच चषक 2024 नया सीजन और फिर से एक बार मोरबी टीम का ये फाइनल में उनके खिलाफ नई टीम जय हनुमान नावडे प्रशांत खानावकर के खिलाफ ओमकार पाटील. यासाठी केला होता टासकी शेवट गोडबाबा आणि पूर्णपणे हा शेवट गोड पाहायला मिळतो. नावडे विपक्ष संघ पाहायला मिळतो मोरबी. एक बिग बॅटल, रोमांचक मैच ऑन. जरा जोरदार तालियां फाइनल की ये 2 टीमों के लिए. यहाँ पे 38 टीमें बाहर हो चुकी है, 2 टीमें बची है यानी 39 और 40 नंबर की. हर दिन 8 टीमें थी और रायगढ़ ग्रामीण के नियमानुसार हमें हर दिन 8 टीमें खेली गई. शानदार फॉर्मेट है. बोलना शेठ पाटिल, राजू पाटिल इनकी टूर्नामेंट, श्री गणेश मित्र मंडल का योगदान और ये फाइनल का मुकाबला. आखिरी मैच संकेत पाटिल पहली बॉल. जय हनुमान नावडे पिछले साल की चैंपियन टीम मोरबी के सामने खेलेगी. क्या देगी शिकर्स, क्या बिग फाइट मुकाबला होगा या वन साइड, क्या होगा मुकाबले में, ये पैसा वसूल मैच यहां पर देखने मिलेगा. साहिल खानावकर महेश मात्रे की सलामी जोड़ी. बॉलिंग ट्रैक पर संकेत पाटिल,
तख्ता पलट करने 2 बैटर आ चुके हैं। आखिरी मुकाबला पैसा वसूल। संकेत पाटिल की फिरकी का जादूगर, ऑफ कटर लेग कटर बॉल उनके पास है और कमाल की गेंदबाजी। संकेत इस साल अत्युत्तम फॉर्म में, जैसे गेंद विकेटों पे गिरती है गेंद काटा बदलती है। 2-0 प्रवीण इथे बक्षिसांची खैरात पाहायला मिळेल। सन्माननीय नवदीप पाटील नावडे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 2001 षटकारासाठी इथे 500 रुपये हे कॅश प्राइज पाहायला मिळेल। मेगा फायनल साठी टीम नावडे संघासाठी उत्तम चेंडू सफर केले संकेत पाटील, एक विख्यात काढो। अलीकडचे 2 बॉल ज्याच्या माध्यमातून आपण डॉट पाहिले, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ही आपण 1 धाव पाहतो। आखिरी मुकाबला चैंपियन बनने में कौन जीतेगी, किसे मिलेगा 1.5 लाख 1,50,000 का इनाम, कौन बनेगा चैंपियन, किसकी होगी चर्चा, क्या मुरबी इतिहास को दोहराएगी, फिर से चैंपियन बनेगी या प्रशांत खानावकर की टीम उन्हें शिकस्त देगी, जीत का परचम कौन लहराएगा। 3 बॉल 1 रन 22 पे। बॉलर तैयार, स्वीप किया महेश मात्रे ने, लेकिन व्यावसायिक गेंदबाज संकेत पाटिल। अभी इनकी टीम चैंपियन बनी। प्रवीण 11 कारगर काटे के सरजमी पे, इनके सामने स्वीप, क्या चलेगा महेश मात्रे का। नक्की संकेतनं कमालीची गोलंदाजी या अखंड स्पर्धेमध्ये सादर केली आहे आणि हे पाहता हे पहिलं पिवणचं षटक सुद्धा तितकंच धाकट राहिलंय। संकेत तयार आहे, राईट मोहर विकेट चेंडू सफर केला, पूर्णपणे पायामध्ये जंजीर बेडा घालण्याचा प्रयत्न केलाय संकेत पाटील। ऑन फायर, गेंद में रफ्तार नहीं है, गेंद में वेरिएशन है, चेंज ऑफ स्पीड। संकेत की बॉल देखिए, टप्पा खाने के बाद लेग कटर बॉल, कभी ऑफ कटर कभी लेग कटर। बैटर क्या करेंगे, और ये 5 गेंदों पे 0 मैडन ओवर के नजदीक जाते हुए संकेत पाटिल। फाइनल में मैडन ओवर नहीं होने देंगे नावडे टीम, मजबूत टीम है। 1 रन मुकम्मल हुआ, टोटल बनता हुआ 2 रन। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ मैच है ओमकार पाटिल बनाम प्रशांत खानावकर, बिग फाइट मेगा फाइनल। पाहतो महादेवा अर्थातच आमचे एमडी गडगे सर आणि त्यानंतर बोलना शेठ पाटील। बोलना शेठ पाटील यांची रिंगटॉंग देखील तुम्ही त्याच प्रकारची ऐकली असेल, बोलना शंकराची, आणि त्यांना शंकरदेव पावला असं म्हणूया, कारण आज देखील रतनभाऊ चषक उचलला आणि तदनंतर फायनल त्यांच्याच गावामध्ये कानपुलीची मिरवणूक पाहिली आपण प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना। नक्कीच गणपती बाप्पा सुद्धा पावत असतो वलभचा आणि त्यांच्याच नावानं हा संघ खेळत असतो। डेफिनेटली उद्या सोमवार, आता सोमवार सुरू झालाय। बैटर तैयार है, विघ्नेश पाटिल बॉलर, महेश मात्रे, 1 ओवर 2 रन। फाइनल का मैच धमाका, धमाकेदार प्रदर्शन, स्टैंडर्ड डिस्पैच 6 रनों के लिए। महेश मात्रे के जो गुरुवर्य है प्रशांत खानावकर, ये देखिए उनसे सीख मिली है उन्हें, अनस्टॉपेबल महेश। इनकाउंटर नंबर 2 पाहायला मिळतो आणि निश्चितच उत्तम फटका खेळलाय, जाग्यावरून फटका खेळत असताना जर्सी क्रमांक 10 का दम दाखवतो षटकार। तलोजा नाइट में मुरबी नावड़े का जो मुकाबला होता था, अब मुझे वो यादें दिख रही है। वर्ल्ड कप की ट्रॉफी में जो तलोजा का ग्राउंड तो नहीं बचा अभी, वहां पे बिल्डिंग्स बनी है, लेकिन मुरबी नावड़े का एक धमाकेदार मुकाबला होता था वहां पर। नक्कीच या 2 संघांदरम्यान आपण सर्रास लढती पाहिला आणि त्याची आपण पुनरावृत्ती पण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो। मुरबी बनाम नावडे हा क्रिकेटचा रणसंग्राम मेगा फायनल, इथून कोणता संघ जिंकणार, मेगा फेस्टिवल वरती कोण नाव कोरणार, नावडे की मुरबी। गोलंदाज तैयार, अगली पेशकश, काउंटर अटॅक पाठोपाठ लगातार रॉयल थाट 2 षटकार। तहलका मचाने वाला शॉट, बूम बूम, महेश मात्रे ऑन फायर, माही मार रहा है, 2 छक्के लगे लगातार। उत्तम फटकेबाजी साधली जाते विघ्नेश पाटील विरोधात, लगातार 2 चेंडू 2 षटकार। माही ऑन फायर, ज्याच्या बाद मधून 5 चेंडू मध्ये 13 धावा पाहिल्या। चेंडू क्रमांक 3, ये फाइनल का मैच है। 3-6 नहीं आ पाए, इस बार गेंद ऑफ कटर से डॉट निकल गई, ऑफ साइड पे पिचिंग हुई, विघ्नेश पाटिल का कमबैक। इससे पहले स्लॉट में गेंद थी, 2 छक्के आए, अब 0 आता हुआ।
6 बॉल 13 महेश का स्कोर है। लेग बाइज में एक टीम को मिले 14 पे 0। टीम जवान नावडे प्रशांत खानावकर के अस्तित्व में टीम खेलती हुई उमेश खानावकर जैसे तगड़े गेंदबाज इस टीम में। गोलंदाजानं कमालीची वापसी दाखवली। विघ्नेश पाटीलला पाहतो, लगातार 2 षटकार लागल्यानंतर उत्तम वापसी दाखवली जाते। विघ्नेश तयार आहे। अगली पेशकश, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार, उत्तम झेल पकडलाय, लागतोय पहिला भेदक टीम नावडे संघाला निकाल बाद होतोय महेश म्हात्रे। समाजसेवक वल्लभ गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा। आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलाच पाटीलचा। दादर स्कूल आपण ही स्पर्धा पाहतो। पूर्णपणे प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने। बोलनाथ पाटील यांचा नाद कोणीच करू शकत नाही आणि त्यांच्या वाटेला देखील कोणी जाऊ शकत नाही, कारण एवढी पॉवर त्यांच्याकडे आता आहे। बोलनाथ पाटील 2 वेळा वलभचे सरपंच झालेत। प्रवीण नवदीप शेठ पाटील नावडे यांच्या माध्यमातून महेशसाठी 1000 रुपये धनादेश इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा होतो। प्रशांत कानावकर उपाध्यक्ष रायगढ़ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट, एक बेहतरीन खिलाड़ी, बेहतरीन अंदाज है उनका। प्रशांत खानावकर फ्रॉम नावडे। विघ्नेश पाटिल स्लो ओवर 1, गेंदबाजी में परिवर्तन है, चेंज ऑफ स्पेस डिलीवरी, जिस तरीके से हैंड रोटेशन था लगा तेज होगी, धीमी गति की पटकी हुई बॉल और ये स्विंग कमाल का है। ये स्विंग के लिए रोशन क्या शब्द होंगे आपके पास, विश्लेषण किस तरीके से होगा आज? पूर्णपणे घातक गोलंदाजीचा आपण नजराणा पाहतो। जणू काय आगीचा गोला फेकलाय की काय अशी प्रचिती विघ्नेशच्या माध्यमातून इथे दिली जाते। काय कमालीची वापसी राहिली विघ्नेशच्या वतीनं। रफ्तार और स्विंग दोनों इनके पास है। विघ्नेश पाटिल ऑफ कटर बॉल, ऑफ कटर गेंदों का खजाना इनके पास। टप्पा खाने के बाद बाहर निकलती हुई बॉल प्रशांत को 2 बार बीट किया। शॉकिंग मूवमेंट, एक्शन रिप्ले में अक्रॉस द लाइन खेला था, कटर बॉल। विघ्नेश पाटिल क्या गेंदबाजी है आपकी। 12 गेंदों में 14 बने, 4 ओवर का मैच है। कंपलसरी चेसिंग टारगेट सेट करेंगे, लेकिन तारीफ करेंगे इस टूर्नामेंट की आखिरी रात है। श्री गणेश मित्र मंडल का अच्छा योगदान है और सभी का जिक्र होगा जिन्होंने यहाँ पर मेहनत की है। श्री गणेश मित्र मंडल के हमारे सरपंच आदरणीय बोलना शेठ पाटिल, उनकी जबरदस्त मेहनत, लेकिन उनके कंधों पे कंधा लगा के यहाँ पर हमारे राजू दादा पाटिल वल्लभ के भावी सरपंच विघ्नेश पाटिल, जगदीश पाटिल, गणेश पाटिल गोल्डन मैन, ज्ञानेश्वर पाटिल होंगे, विशाल दादा पाटिल, विनय गावण लेफ्टी बैटर, किरण फडके, ओमकार गावण, प्रतीक मात्रे, राकेश पाटिल, कुणाल गायकवाड़, विघ्नेश मात्रे, सोन टेम्बे और उनके बाद आकाश काडेकर, प्रतीक मात्रे, कुशल पाटिल, प्रद्युमन, इनका भी सबसे बड़ा योगदान है और संतोष पाटिल। नक्कीच सर्व युवा आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन पाहायला मिळतं। खरं तर श्री गणेश क्रिकेट संघाचं जेव्हा असतो आयोजन तेव्हा संपूर्ण गावाला असतो अभिमान आणि या एका गोष्टीनं साऱ्या तालुक्यात वाढतो आपल्या बोलना शेठ यांचा मानपान। बोलना शेठ पाटिल मोठे हस्ती आता झाले, 2 वेळा सरपंच आणि हॅट्रिक साठी तैयार आहेत ते। बंटी ठाकुर स्टैबिंग स्टोर डीप में स्क्वायर लेग पे बॉल हल्के हाथों से धकेला है। प्रशांत खानावकर को ज्यादा मौका देगी नावडे टीम। सिंगल, टीम का टोटल सिंगल से आगे बढ़ेगा। स्कोरबोर्ड 15 रन 1 विकेट। 4 ओवर का मैच है। फाइनल को फाइटिंग मैच होने के लिए नावडे को 40 रन तो चाहिए। नक्कीच फायटिंग स्कोर पहिल्या पूर्वार्धामध्ये करावा लागेल। टीम जयनमान नावडे या संघाला बनवण कार्य हे साध्यावं लागेल। प्रशांत खानावकर बॅटिंग मार्क वरती आहे, त्यानंतर साहिल खानावकर एक तगडे काढो बॅटिंगच्या माध्यमातून चांगले फटके त्यांना साधावे लागतील। बॉलिंग ट्रॅक वरती बंटी ठाकुर। ग्रामस्थ मंडल वल्लभ मैच का मजा ले रहे, पूरा मंच खचाखच भरा है आखिरी मैच होने के बावजूद। स्लो ओवर 1, प्रशांत खानावकर का जो टाइमिंग है उसे थोड़ा खराब करते हुए बैटर खानावकर तैयार है बड़े स्ट्रोक के लिए, लेकिन वो जो स्लो ओवर 1 है परेशान कर रही है उन्हें। नक्कीच जागेवरून खेळणं काही काल अंगलट आले आणि हे पाहता पूर्णपणे प्रशांत खानावकरला शांत ठेवले, परंतु फलंदाज आक्रमक होऊ शकतो। इतकी ताकद आहे या फलंदाजामध्ये, आक्रमण चढवतोय, ठोकतोय प्रशांत खानावकर। सिक्सर, A1 शॉट सुपर से भी ऊपर, हाफ ट्रैकर बॉल पुल किया, विंटेज पुल शॉट मिड विकेट पे 6 रन अक्रॉस द लाइन। आधे विकेट पर बॉल थी, स्विंग हुई थी, ऑफ कटर फेंक दिया, विंटेज पुल शॉट मिड विकेट पे 6 रन। नाही झालो ग म्हाता।
हरीश ठाकूर, हिरामन ठाकूर, सुधा ठाकूर आणि कैलाश ठाकूर यांच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रशांत कानावकर जीत का गुरु मंत्र बनाएंगे, जीत का फॉर्मूला बनाएंगे क्या? चैंपियन को लोग याद रखते हैं रोशन. कल होगी चर्चा वल्लभ में चैंपियन कौन हुआ, बोलना शेठ पाटिल की ट्रॉफी किसने जीती, मुरबी या नावडे? क्या वापस मुरबी टीम ने जीती, उस इतिहास को दोहराया या नई टीम मिली नावडे? ये चर्चा होगी कल. संकेत पाटिल क्या वापस दूसरी बार ये ट्रॉफी उठाएंगे? मुरबी टीम तो कभी खाली हाथ जाती नहीं वल्लभ से. 21 पे 1 प्रशांत कानावकर के बल्ले से छक्का. 777 नंबर की जर्सी है. बंटी ठाकुर प्रॉपर टाइमिंग, टैलेंटेड शॉट गैप में, जस्ट लाइक रॉकेट. दिस इज द माइलस्टोन 6 रनों के लिए. खेळतोय खानावकर, दमदार फटकेबाजी. प्रशांत खानावकर ऑन फायर. ओहो, रोखलं जातं. डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते. एक गडी बाद 27वा टीम जनमान नावडे RMSK YCC मुरबी या संघाविरुद्ध अटकेपार झेंडे या मेगा फायनल मध्ये या फलंदाजाला इथे रोवावे लागतील. अंतिम बॉल मार्ग असे. बंटी तयार आहे. बंटी ठाकूर विरोधात शांत पवित्र आजमावलंय. अखेरच्या बॉल नजीक मिडविकेटला चेंडूचा ट्रॅव्हल होतोय. फक्त आली सिंगल रन्स. एकूण षटकं झाली समाप्त 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक गडी बाद 28. विशेष सूचना, मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे 2 खेळाडूंना मिळेल. 15,000 रुपये कट केले जातील रजिस्ट्रेशन फीज साठी. याची आपण नोंद घ्यायची आणि ज्यावेळी तुम्हाला प्राइस दिली जाईल त्याच्यामध्ये 15,000 कमी असतील याची नोंद घ्या. ज्या 2 खेळाडूंना 2 एक बाईक मिळेल. ABC साठी 1 बाईक आणि DEF साठी 1 बाईक. वल्लभ गावात पहिल्यांदा 7 रात्रीचे नाईट रजनी आणि पहिल्यांदा 2 बाईक जर कोणी ठेवल्यात तर श्री गणेश मित्र मंडळ वल्लभ या संघाने. नक्कीच पूर्णपणे हा क्रिकेटचा आपण सप्ताह पाहतो आणि त्यानंतर हा या स्पर्धेतील अंतिम लढतीकडे पूर्णपणे लक्ष वेधलं जातं. नावडे बनाम मुरबी हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि इथून कोणता संघ चॅम्पियन होईल याकडे तमाम क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल. या कालोख्या राती संघर्षाच्या पाऊल खुणा असलेली ही रायगडाची माती आणि काल्या मातीत सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत सरपंच उपसरपंच चषकाच्या या लखलखत्या वाती रायल आयोजन. पब्लिक टूर्नामेंट बहुत मिस करेंगे महागुरु इस टूर्नामेंट को. ऐसा लगता है 2 दिन और बढ़ने चाहिए यहाँ पे. इतना मजा आ रहा है. प्रशांत कानावकर बीट हुए यहाँ पर. इंजर्ड है प्रशांत कानावकर, इसलिए उनको थोड़ी दिक्कत होती है आगे जाने के लिए. था इंजरी उनकी हमेशा दिखी हमें. 28 पे 1 महागुरु यहाँ से रान मेवा यानी वालाच्या शेंगा उनका लजीज खाने का आनंद लेते हुए. नक्कीच पूर्णपणे खाद्य भ्रमंतीचा आस्वाद घेतला जातो. ओहो, प्रहार केलाय. काउंटर अटॅक जारी आहे. अरे फटका भारी आहे. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 चौकार. रॉयल एंट्री देखी रोशन आपने. पहले रात में प्रभुदत्त शेठ भोयर अन्ना ने 60 गाड़ियों का ताफा लाया और आज करीब 80 गाड़ियों का ताफा, यानी पूरा मिनी वानखेडे कचाकच भर गया. कैलासदादा म्हात्रे, आई ग्रुप, महाराष्ट्र राज्य. नक्कीच रॉयल थाटामध्ये अनेक पाहुण्यांचा आपण ताफा पाहिला. अक्षरशः धुरला उडला या स्पर्धेमध्ये. इतका माहोल बनला होता अखंड या नाईट स्पर्धेमध्ये. इससे पहले कई टूर्नामेंट्स हुए वल्लभ में, लेकिन ऐसा नजारा पहली बार देखने मिला. और बोलना शेठ पाटिल, राजू पाटिल, उन्होंने ये कारनामा किया है, ये कहर बरसाया मैं कहूंगा पहली बार. नक्कीच रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन. राजेशाही थाटात आणि राजेशाही थाटामध्ये हा फटका खेळतोय प्रशांत खानावकर. ऑन फायर, सिक्सर.
जो उपसरपंच चषक को और शॉट देखा राजेश शाही शॉट रोशन आपने डिस्क्राइब किया रॉयल स्ट्रोक था प्रशांत कानवकर नॉन स्टॉप अनस्टॉपेबल खेलेंगे 38 रन 1 विकेट 40 का मैंने कहा था टारगेट चाहिए सही पहुंची नावडे टीम 38 लॉस ऑफ 1 नक्कीच आपण देखना फडका पाहिला शांत बसेल तो प्रशांत कसला आणि त्याने अटके पार झेंडे ते रोवलेत नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती सॅम ठाकूरने तात्काळ कमबॅक केलंय एक युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना डॉट बॉलची राहिली समाप्ती पिछले साल 5 रातों की टूर्नामेंट थी इस साल 7 रातों की आने वाले अगले साल बोलना शेठ पाटिल कई 10 रातों की नाइट मैच ना रख दे यहाँ पे कुछ भी हो सकता है इनसाइड आउट लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर हवा में बॉल कैच इट इट्स आउट आखिरी 2 बॉल डॉट आए शायद महंगे साबित हो गए नावडे टीम के लिए स्कोर रुकता हुआ 38 रनों पे और चैंपियन बनने के लिए आरएमएस के वाईसीसी मुरबी को चाहिए 39 रन ये फुल टॉस बॉल को देखिए प्रवीण अलीकडचे अगदी 12 चेंडू प्रशांत कानावकर खेळले आणि हे पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा पाहिल्या आपण धावपटलावरती एकूण गडी बाद झाले निश्चितच 2 आणि 2 गडी बाद धाबा पाहतो जय हनुमान नावडे संघाच्या एकूण धावा 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे दमदार स्पर्धेचा आपण हा माहोल पाहतो प्रशांत कानावकर यांच्यासाठी एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे नवदीप शेठ पाटील नावडेगाव यांच्या माध्यमातून ही बक्षिसांची खैरात पाहायला मिळते मैच समरी को देखिए टीम महेश साहिल खानावकर 4 बॉल 1 प्रशांत खानावकर 13 बॉल 30 महेश मात्रे 7 बॉल 13 सबसे तगड़ी बल्लेबाजी प्रशांत खानावकर की 38 पे 2 विकेट 39 का टारगेट और हमारे साथ जुड़े एमडी गढ़गे महागुरु 7 रात पूरे हो चुके महागुरु मिस करोगे इस टूर्नामेंट को 1000 मेहमानों का सम्मान किया आपने हा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने प्रवीण टेंबे रोशन पाटील या स्पर्धेमध्ये सांगायचं झालं आताच आमची चर्चा झाली स्वतः ऑर्गनायझर बोलाना शेठ पाटील होते इथे राजूदादा पाटील आणि निश्चित स्वरूपात नितेश दादांच्या स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा केली नितेश शेठ पाटील घोट यांच्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठा जल्लोष बघायला मिळाला बोलाना दादा कौतुक करावे लागेल रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपात या स्पर्धेची चर्चा प्रवीण सातत्याने केली जाईल दमदार स्पर्धा जी बिल्कुल विनय गावड़ उनके साथ मौजूद है विघ्नेश की मेहनत है गणेश पाटिल हमारे गोल्डन मैन संतोष पाटिल संदीप जी जोशी को देख सकते हैं मारुति पाटिल साहब गोपीनाथ उसाटकर उनको भी देख सकते हैं रोशन एवन जोड़ी यानी कि भोला शेठ पाटिल राजू दादा पाटिल इनके बारे में आपका क्या कहना है आपका अनुभव शायद आप तीसरी रात कॉमेंट्री कर रहे हैं यहाँ पर नक्कीच एवन जोडी सन्माननीय भोला शेठ पाटील आणि सन्माननीय राजूदा पाटील आणि या एवन जोडीच्या माध्यमातून एक चांगला असा माहोल पाहिला खऱ्या अर्थाने माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी एकच म्हणेन भोला दादा पाटील म्हणजे शिरावरील सोनेरी राजेशाही ताज राजूदादा पाटील म्हणजे दिलाचा दिलदार शेर जिगरबाज भोला दादा पाटिल म्हणजे शेर जैसी चाल और दहाड़ता हुआ बाज जिन्होंने सबके दिलों के ऊपर किया है राज यही है हमारे सबके लाडले रॉयल आयोजक भोला दादा पाटिल राजू दादा पाटिल जिनके सिर के ऊपर है किंग मेकर गोल्डन ताज गोल्डन ताज गोल्डन ताज राजू दादा पाटीलला पाहतोय 22 सरपंच त्यांच्यासाठी कविता रोशन तुम्ही प्रेझेंट केली धन्यवाद निखिल मात्र तुम्ही पाहताय सुमित प्रतीक मात्र आमचे मनीष पाटील आहेत तदनंतर अमर पाटील असतील अक्षय पाटील संपूर्ण आयोजक आणि राजू दादा पाटील आमच्या स्क्रीनवरती एकच वादा राजू दादा जुलैमध्ये सरपंच पदावरती विराजमान होतील पुन्हा एकदा आणि कदाचित पुढच्या वर्षी त्यांच्या नावाने सरपंच चषक तुम्ही पाहाल नक्कीच प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये माजी सरपंच राजूदादा पाटील यांच्या पण पाहिली आणि पूर्णपणे बंधू प्रेम पाहतो गावाची एकत्मता एकजूट आणि एक प्रतिबिंब उमटवणारी ही रायगड जिल्ह्यातील ही मानाची दमदार स्पर्धा पाहतो माजी सरपंच उपसरपंच चषक वलभ 2024 कार्यकर्ता किशोर पाटीलला तुम्ही पाहताय स्क्रीनवरती मनीष असतील प्रतीक यांना देखील पाहताय कॅमेरा रोटेट करा कॅमेरामॅन सर्वांवरती आणि निश्चित रानमेवा म्हणजे म्हटलं वालाच्या शेंगाचा आनंद घेतायत परंतु मेहनत भरपूर आहे कार्यकर्त्यांची तुम्ही प्रतीक खाडेकरला पाहताय असतील वैभव पाटील करण आहेत अनिकेत पाटीलला तुम्ही पाहताय संपूर्ण कमिटी कार्यकर्ता मंडळी ते उपस्थित आहे प्रवीण सर्वात जास्त रानमेवाचा आस्वाद घेतला असेल ते आमचे महागुरु एमडी गडगे सरांनी नितेश पाटील देखील रानमेवाचा आनंद घेत आहेत त्यांना देखील आवडतं वालाच्या शेंगा आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये देखील होते ही डिश प्रत्येकाला हव्याविषयी वाटते पोपटीचं सीझन आहे रोशन आणि पोपटी म्हटली तर प्रत्येकाला आवडतो थंडीमध्ये नक्कीच आणि पूर्णपणे त्याचा आस्वाद इथे घेतला जातो लक्षवेधी लढतीकडे मेगा फायनलचा हा सामना खेळाचा उत्तरार्ध 24 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे
फाइनल मैच दूसरा सत्र 39 का टारगेट ओमकार पाटिल के साथ विकी पाटिल, सलामी जोड़ी पाटिल बंधु और बॉलिंग ट्रैक पर आएंगे साहिल खानावकर फ्रॉम नावडे। प्रशांत खानावकर, गेम प्लानिंग सेट हो गई। प्रशांत, उमेश, साहिल खानावकर किस तरीके से मोरबी टीम को रोकेंगे 39 के लिए, ये देखना दिलचस्प होगा। बॉल बाय चेंडू द्यायचा स्क्रीन पर आदित्य पाटिल, प्रफुल को आप देख सकते हैं। आदित्य पाटिल हमारे भविष्य के आयोजक है, सरपंच चषक के अभी से तैयारी कर चुके हैं। उनके दोस्त आए थे यहाँ पर, स्कूल फ्रेंड। सातत्याने आयोजकांच्या चेहऱ्यावरती प्रवीण स्मित असे पाहायला मिळतो। अनेक असे आयोजक पाहिले ज्यांच्या कपालावरती आड्या पाहिल्यात, परंतु इथे आल्यानंतर तो माहोल नाहीये, पूर्णपणे खुश असे आपले आयोजक पाहू शकता। भोला शेठ पाटिल की प्रतियोगिता में ऐसा कभी टेंशन का माहौल बनता नहीं है, चाहे कितनी भी दिक्कत आए उन्हें आदत है सहने की। और देखिए मुस्कुराते हुए चेहरे बता रहे कि टूर्नामेंट सफल हो चुकी है, सक्सेसफुल टूर्नामेंट। सरपंच उप सरपंच चषक के लिए जितने भी दर्शक मौजूद है जोरदार तालियां। पहली बॉल मिस टाइमिंग किया, लॉफ्ट करना चाहते थे ओमकार पाटिल, उमेश के हाथों में बॉल। इस गेंद पर शून्य। क्या इस बार फिर से मोरबी चैंपियन बनेगी या नावडे टीम नई टीम उभर के आएगी? नक्कीच सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळेल का की नवीन चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल? मोरबी बनाम नावडे हा आपण सामना पाहतो। गोलंदाज साहिल खानावकर, वेगवान 23 तराज आपण चेंडू पाहिला। यष्टांच्या मागे काहीसे बीड झाले होते प्रशांत खानावकर, परंतु त्या ठिकाणी चांगलं असं बॅकअप पाहिलं। उत्तम फिल्डिंगची आखणी केली जाते। जागता पहारा पेट्रोलिंग करणं हे गरजेचं असेल। फिल्डिंगच्या माध्यमातून टीम नावडे विपुल त्या ठिकाणी सज्ज होते। साहिल खानावकर बेहद आक्रामक अंदाज में बॉलिंग करते हुए जबरदस्त गेंदबाज, पहली ओवर लेके छोटा तीर घाव करे गंभीर। साहिल बैट कर थर्ड मैन को बीट किया, बॉल निकल गई, चाइना कट सीमा पार। ओमकार की जय जयकार, 4 रन आते हुए इस बॉल पे। लेट कटचा आपण हा देखना फटका पाहिला। उत्तम फटकेबाजी साहिल विरोधात इथे आखली जाते। ओहो, लेट कटची ही नजाकत पाहतो। रॉबिन उत्तप्पा, विराट कोहलीची आठवण करून देणारी ही फटकेबाजी इथे साध्य केली जाते। बॅटिंग मार्क फलंदाज ओमकार पाटील ऑन फायर। चाइना कट 4 रन मिलते हुए ओमकार पाटिल। बैट कट, बैटर आउट, ओमकार पाटिल आउट होते हुए। नावडे को मौका है कमबैक करने का, 39 बचाने का, सबसे बड़ी विकेट। लेकिन मुरबी की बात करें तो विकी, बंटी ठाकुर जैसे बल्लेबाज बच्चे होंगे। बहुत बड़ा संघर्ष है टीम नावडे के लिए। प्रवीण, या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली असे आमचे सर्व आयोजकांची इथे नाव इथे सादर केली जातील महागुरूंच्या वाणीमधून। 1 ओवर के बाद 2 बॉल बची है। शुभम ठाकुर आएंगे बैटिंग के लिए। नावडे टीम तैयार है चैंपियन ट्रॉफी उठाने के लिए या मोरबी टीम उठाएगी वापिस चैंपियन ट्रॉफी? पिछले साल विकी पाटिल को बाइक मिली थी, लेकिन क्वार्टर फाइनल समाप्त हो चुकी है, रन काउंटिंग बंद है। यानी अब बाइकरमैन कौन है ये सिर्फ हमें पता है। नक्कीच ऐतिहासिक मैदान श्री गणेश नगर मेनी वानखडे रायगड जिल्ह्यातील नामांकित मैदानावरती एक ऐतिहासिक लढत पाहायला मिळते। RMSK YCC मोरबी आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय ग्रामदेवतेच्या नावाने खेळणारा संघ नावडे। मोठा पल्ला अजूनपर्यंत गाठायचे, 20 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता। साहिल खानावकर प्रचंड फॉर्म में और कई क्रिकेट के दीवाने मैच का मजा ले रहे, सभी का स्वागत। बैटिंग के लिए शुभम ठाकुर 1 डाउन का बैटर, शरीर पे लगी है, क्या तेज बॉल है, गजब की गति, वेरी फास्ट एंड फ्यूरियस। रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा, हिरोपंथी गाजवतोय। उत्तम गोलंदाजीची राहिली आखणी आणि पंचम बॉल झाला सफर, जिथेला डॉट बॉल आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते मोरबी संघाची 1 गडी बाद 4 चांद लावणारी मॅच पाहायला मिळते। बतौर ऑलराउंडर नायब पारी साहिल खानावकर। आखिरी बॉल अपील की है, बैट कट की, अंपायर खामोश है, नॉट आउट। 1 ओवर का खेल समाप्त। साहिल खानावकर की ये तेज बॉल देखिए, जबरदस्त। आइए चलते महागुरु के साथ जुड़ेंगे कार्यकर्ता और आयोजक की चर्चा होगी। थँक्स रोशन प्रवीण। खऱ्या अर्थाने श्री गणेश क्रिकेट संघ बलप आयोजित माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता खूप मेहनत घेतली। खऱ्या अर्थाने आमचे गणेश पाटील, संतोष पाटील, मारुती पाटील, गोपीनाथ उसाटकर, महेश वनगे, करण पाटील, अनिकेत पाटील, वैभव पाटील, प्रतीक खाडेकर, किशोर पाटील, अमर पाटील, मनीष पाटील, प्रतीक म्हात्रे, निखिल म्हात्रे,
सुमित पाटील, संकेत म्हात्रे, विनय गावंड, ओमकार गावंड, विघ्नेश म्हात्रे, विघ्नेश पाटील, महेश पाटील, राजेश पाटील, रुद्र पाटील, आयुष पाटील, आर्यन पाटील, अंकित वनगे, प्रेम म्हात्रे, अंकित वाघे, प्रफुल्ल पाटील, आदित्य पाटील आणि त्याचबरोबर राकेश पाटील, हेमेश पाटील, अनुज पाटील, श्रियान पाटील, मंथन खाडेकर, निक पाटील, दक्ष पाटील, सूरज आणि संदीप, तुम्हा सर्वांचं कौतुक करावं लागेल कारण ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता खऱ्या अर्थाने तुमची खूप मेहनत या स्पर्धेत आम्हाला बघायला मिळाली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. एकीचं बल, एकता में ताकद आहे रोशन. नक्कीच ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथीने साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन पाहतो मिनी वानखडेवरती पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण इथे मैफिलीत केलं जातं. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याद लागलंय. क्रिकेटचे धरती प्रेक्षक मोठ्या संख्येने येत आहेत आणि या बॉलवरती येतोय धमाकेदार चौकार. दो सगे भाई दोनों से क्या ये गेंद छूटी है. दुर्वेश मात्रे, महेश मात्रे 4 रनों के लिए. विकी पाटिल को वापस स्ट्राइक मिले अभी. कम्युनिकेशन गॅप, तालमेलचा अभाव, पडला धडपडला, कोसळला परंतु 4 धावा देऊन गेला. पहिला बॉल होता बॉलिंग ट्रॅक मध्ये काढू प्रशांत खानावकर. हे षटक दोन्ही संघांसाठी प्रवीण तितकंच इम्पॉर्टंट असेल. बॉल तैयार, लेफ्टी बैटर, स्लो ओवर 1. प्रशांत खानावकर 6 गेंदे अलग अलग फेंकने की ताकत है. वेरिएशन किंग होने कहते, विविधता सा भरा हुआ गेंदबाज है प्रशांत खानावकर. उंगलियों में जाती, फिंगर रोल करके बॉलिंग करते हमेशा. प्रवीण काय ऊर्जा प्राप्त केली जाते प्रशांत खानावकर या गोलंदाजाच्या मार्फत. पुन्हा वेगवान चेंडू सफर केलाय, बॅक टू द बॉलर, चेंडू पकडलाय परंतु फक्त येथे एकच जाव सांघिक कोठा जाऊन पोहोचतोय. गुणतालिकेवरती एकूण धावसंख्येची गुंतवणूक पाहिली तर एका गडाची राहिली कत्तल. एक गडी बाद टीम मुरबी संघ जाऊन पोहोचतोय 9 वरती. 15 बॉल, चैंपियन बनने के लिए 30 रन चाहिए. 30 रनों की कीमत है 1.5 लाख, 1,50,000. इट्स वेरी इंपॉर्टेंट मैच. चैंपियन रिक्वायर्ड रन रेट 12.00. व्हाट अ मैच. नावडे वर्सेस मुरबी, दोनों टीम ताकतवर है, दोनों टीम चैंपियन बनने के लायक है. आखिरी मुकाबला मेगा फाइनल. शुभम ठाकुर को बीट किया प्रशांत खानावकर. इतने आसानी से नहीं देंगे मुकाबला आपको, लोहे के चने चबाने पड़ेंगे. विकी पाटिल जब तक है तब तक तो मैच सेफ होगा, लेकिन शुभम ठाकुर को डॉट फेंकना ये नावडे के लिए प्लस पॉइंट है आज. प्रवीण तीक्ष्ण धारदार गोलंदाजी पाहतो. प्रशांत पूर्णपणे शांत डोले फलंदाजांना समोर पाहायला मिळतो. शुभम ठाकूर टीम मोरबी. व्हेरिएशन स्लोअर चेंडू सफर केलाय. झेलची नामी संधी, संधीचं सोनं चांगला झेल पकडलाय. त्या ठिकाणी सज्ज होते वरद खानावकर. शॉर्ट थर्ड मैन ने कैच लपका, शुभम ठाकुर आउट हुए. दूसरा झटका 9 रनों पे लगा है. 11 गेंदों पे 9 रन. मेगा फाइनल में नावडे टीम का अब डंका बज रहा है और ऐसा लग रहा है कि शायद नई टीम चैंपियन की ट्रॉफी उठा सकते हैं. खराब शॉट और ये बेहतरीन कैच. प्रवीण जबरदस्त वरद हस्त. त्या ठिकाणी वरद खानावकर हे सज्ज होते आणि लागतोय दुसरा वेधका टीम मुरबीला. शुभम ठाकुर बॅक टू द पवेलियन. बंटी ठाकुर आए मैदान में. नावडे के दर्शक खुश है. चलिए दर्शक, आपके लिए जयघोष होना चाहिए. बोला जय श्री राम. क्या बात है, ऊर्जा है रोशन दर्शकों में. और फाइनल का मुकाबला नक्कीच नव चैतन्य संचारावं या पद्धतीचा माहोल इथे बनलाय. मेगा फायनल, मेगा फेस्टिवल, सुवर्ण महोत्सव पाहायला मिळतो. मुरबी की नावडे, नावडे की मुरबी. एकूण चेंडू शिल्लक असेल 13, जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. व्हाट अ फैंटास्टिक मैच, फैबुलस मैच. इट्स अ ग्रैंड फिनाले ऑफ सरपंच उपसरपंच चषक. बॉल तैयार, आखिरी बॉल. मिस्टर स्ट्रोक, बॉल हवा में, विकेट कीपर पहुंचे नहीं. सेफ है यहाँ पे बंटी ठाकुर. 1 रन महज मिलेगा. कोशिश बढ़िया थी फील्डर की. प्रवीण प्रथमेश खानावकर पुढच्या दिशेनं धावत गेले होते. चांगला प्रयत्न राहिला आणि हे पाहता अखेरच्या बॉल नजीक धाव पाहिली आपण सिंगल. 2 षटकं झाली समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा पाहिल्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 10 आणि आता समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 12, जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता टीम मोरबीला.
आणि समर्पित केले आमच्या डीजे नितीन माजी सरपंच राजूदादा पाटील यांच्यासाठी टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा पाहतो. टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा पाहतो. टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा पाहतो. रायगड जिल्ह्यातील ही अव्वल दर्जाची स्पर्धा. तर RMSK खऱ्या अर्थाने वायसीसी मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहे संकेत नागाव. संकेत नागाव तुमचा खऱ्या अर्थाने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. संघाला त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. 10 रन 2 विकेटों के नुकसान पर 12 गेंदों पे 29 चाहिए. चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब आने वाले 12 गेंदों पे मिलेगा. क्या मुरबी बनेगी, फिर से इतिहास को दोहराएगी, फिर से इतिहास के पन्नों पे नाम लिखेगी, या नावड़े उस पे शिकस्त देगी. अब नावड़े के पास 2 तगड़े गेंदबाज बचे हैं, एक उमेश खानावकर और शायद दूसरे वरद खानावकर भी हो सकते हैं. प्रवीण सर्वात मोठे रणकंदन पाहायला मिळतं. या दोन संघाच्या माध्यमातून आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेट ऑच म्हणत गुप्त खलबते करण्याची खलबते वाढली आहेत. चर्चा वाढली आहे. कोण जिंकणार, मुरबी की नावडे. गेंदबाज उमेश खानावकर सबसे तेज गेंदबाज है. गजब की गति इनके पास है, रफ्तार का कहर है, फास्ट एंड फ्यूरियस. उमेश खानावकर सामने बंटी ठाकुर का बल्ला हर मुकाबले में चला है मिनी वानखेड़े पे, और उनका ये फेवरेट मैदान है. मैदान में सन्नाटा. स्वीप करने की कोशिश थी, लॉन्ग लेग पर प्रशांत खानोकर ने बैकअप दिया, लेकिन ये बोनस के रन खर्च होंगे. बैकअप मिला वहां पर फील्डर का, शायद रनआउट लेना चाहते हैं. 22 में सिंगल आएगा. नक्कीच 22च्या सुरुवातीमध्ये आपण धाव पाहतो. काहीशी आपण स्मशान शांतता, इतना सन्नाटा क्यों है भाई. सन्नाटेदार मुकाबला, महामुकाबला रोशन. मेगा फाइनल जिसका इंतजार था, 6 रात समाप्त हुए, 7वीं रात का इंतजार था और इस मुकाबले का इंतजार था. यह पब्लिक टूर्नामेंट है और यह दर्शकों का सबसे बढ़िया और सबसे पसंदीदा मुकाबला. गरमागरमीची आपण मॅच पाहतो. क्रिकेट रसिकांची आवाज यायला तर सुरुवात झाली आहे. एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा या दर्जाचा हा सामना घडतो. 11 चेंडू जिंकण्यासाठी 28 समीकरण. माहौल गर्म हो चुका है, अब मजा आएगा. गुलाबी ठंडी और गरम गरम मुकाबला. 11 गेंदों पे 28 चाहिए. जिस विकी पाटिल ने पिछले साल मैन ऑफ द सीरीज की बाइक जीती थी वन साइड, क्या वो विकी पाटिल पिछले साल की तरफ फिनिश करेंगे या आखिरी मुकाबला. क्या शॉट है भाई, फ्लिक ऑन द रिक्स. बॉल को फ्लिक किया, रिक्स लिया, बॉल डीप स्क्वायर लेग पे 4 रनों के लिए. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलाचं पाटीलचा. वा क्या बात आहे. नादच खुला ही संगीताची मैफिल पाहतो. डीजे नितीन, डीजे जयेश यांच्या माध्यमातून हा माहोल बनलाय. परंतु समीकरण 10 चेंडू 24 धावा संख्येची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा काउंटर अटॅक. झेल सोडलाय प्रथमेश खानावकर, त्या ठिकाणी सज्ज होते आणि झेल सोडलाय विकी पाटीलचा, जो गतवर्षी मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. प्रवीण ट्राई कॉल कैच हो सकती थी. प्रशांत खानोकर निराश है. प्रथमेश ने सबसे बड़ी गलती की, लेकिन बहुत डिफिकल्ट कैच था रोशन. उनके पास 1 सेकंड भी नहीं था. गोली की रफ्तार से बॉल निकली थी. देखिए AK-47 जैसे निकलती है वैसे बंदूक से गोली निकली. ये बॉल को देखिए, इतने रफ्तार में किस तरीके से गेंद पकड़ेंगे ये फील्डर. नक्कीच काउंटर अटॅक पाहिला आणि क्विकली चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं, परंतु झेल सुटला जातो. आता समीकरण आता चेंज झाले. अगदी चेंडू शिल्लक असतील निश्चितच 9 आणि जिंकण्यासाठी 23 समीकरण. बॉल तैयार. यॉर्कर बॉल कट किया, शानदार बैटिंग, लजीज शॉट, जायकेदार. बंटी ठाकुर के बल्ले से 4 रन. बंटी ठाकुर का बल्ला हमेशा चला इस मैदान पर. थँक्यू डीजे. चर्चेला उधाण आलंय. इथून सामना कोणता संघ जिंकणार, मुरबी की नावडे. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश तयार आहे. उमेश खानावकरनं कमबॅक केलं. धोका आहे. लहानपणी लगोरी चांगल्या पद्धतीने खेळलाय. यष्टांच्या मागे प्रशांत खानावकर शांत केलं. कमबैक नावडे टीम, ये जल्लोष देखिए. मानो का अभी नावडे टीम चैंपियन की ट्रॉफी उठा सकती है शायद. व्हाट अ कमबैक. विकी पाटिल का विकेट लिया. पिछले साल के बाइकरमैन आउट होते हुए 5 गेंद पे 10 बना के प्रशांत खानावकर टर्निंग पॉइंट रन आउट. क्या जबरदस्त थ्रो किया उन्होंने, लेकिन अब समीकरण बची है गेंदे 8
रन चाहिए 19। जबरदस्त जबरदस्त वापसी पाहायला मिळते प्रवीण. अगदी 7 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी एकूण धावसंख्या बनवायची आहे या उत्तरार्धामध्ये 19. व्हाट अ मैच. आखिरी बॉल बची है, रन आउट को देखिए, मिडल स्टंप को उखाड़ दिया प्रशांत खानवकर ने और मुरबी को चुनौती मिलती हुई पैसा वसूल मुकाबला 2:33 और आधी रात में रात्रि खेल चाले और ये खेल देखिए पैसा वसूल मुकाबला. पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण. मेगा फायनल कशी असावी महागुरु याच ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. 7 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाजी उमेश खानवरच्या माध्यमातून अंतिम बॉल मार्गस्थ है. अंतिम गेंद प्रतीक पाटिल को इनवाइट किया बैटिंग के लिए. पैसा वसूल मुकाबला. पिछले साल भी मुरबी देवीचवाड़ा का फाइनल हुआ था, लेकिन अब वो सेमीफाइनल हुआ था. देवीचवाड़ा फिर से हार गई, लेकिन अब फाइनल का मुकाबला नावडे मुरबी के बीच में. पैसा वसूल 7 गेंदों पे चाहिए 19. यॉर्कर गेंद बैक टू द बॉलर ड्राइव. उमेश खानवकर कम बैक करते हुए. पिछली 2 गेंदें डॉट आई है. विकी पाटिल का विकेट आया सुनहरा. ये मौका बना टीम नावडे के लिए और उमेश खानवकर फरिश्ता बन गए. काय माहोल बनलाय प्रवीण. अगदी 3 गडी बाद होत आहे. धाव पडलावरती 20 पाहिले आपण. आता समीकरण अगदी 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी मुरबी टीमला 19 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे नितीन. पांडुरंग पाटील ज्ञानेश्वर पाटील कुणाल गायकवाड निखिल म्हात्रे संगतीला निर्भय पाटील मयूर पाटील मनोज उसाटकर जितेश पाटील शुभ पाटील आला प्रतीक खाडेकर. थैंक यू. चलिए मुकाबले की तरफ चलते. प्रेशर ऑन द बॉलर. प्रेशर बल्लेबाज पे भी है, गेंदबाज भी है, फील्डर पे भी है. प्रेशर दर्शकों पे है. 6 बॉल 19 चाहिए. रिक्वायर रन 19 का 6 गेंदों पर. कौन जीतेगा 1.5 लाख पहली नंबर की ट्रॉफी चैंपियन और कौन जीतेगा 75,000 का इनाम. रोशन, आज बोल्लाशेठ पाटिल कानपुर टीम ने रत्नबा चषक में 1,50,000 का इनाम जीता. रायगढ़, कल्याण और बदलापुर ग्रामीण लॉट से और वो टीम चैंपियन बनी. प्रवीण 1.5 लाख नव्हे तर एकूण 2,01,000 रुपये कारण बाबा किंगच्या माध्यमातून 51,000 रुपये होते. बिल्कुल राजन पाटिल साहब इस टूर्नामेंट के आधार स्तंभ. उन्होंने प्यार से कानपुर टीम की जीत के लिए 51,000 रुपए दिए और प्यार दिखाया. पिछले साल मुरबी में भी कानपुर चैंपियन जीती थी बिल्कुल, तब भी बाबा किंग ने यानी राजाराम पाटिल साहब ने 50,000 का इनाम दिया था. चलते मुकाबले की तरफ. पैसा वसूल मुकाबला. माहौल गर्म हो चुका है. 2:36 और लगभग 2:45 के नजदीक यह मुकाबला समाप्त होगा. इस साल कौन बनेगा चैंपियन? क्या मुरबी वापस इतिहास को दोहराएगी या नई नावडे टीम वापस कब्जा करेगी? 6 बॉल कंपल्सरी 19. सर्वात मोठा रणकंदन पाहायला मिळतो. मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. मुरबी बनाम नावडे या दोन संघांच्या दरम्यान उत्तम लढतीचा आगाज पाहायला मिळतो. मेगा फायनल कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण. आखिरी ओवर वरद खानवकर के हाथों में बॉल. बंटी ठाकुर के सामने शानदार मुकाबला. पैसा वसूल मैच. पहली बॉल बैट कट. बंटी ठाकुर आउट हुए. सही समय पे विकेट मिला. यह नावडे टीम की ताकत है. मानो ऐसा लगता है कि तलोजा नाइट देख रहे हम. मुरबी नावडे का जो मुकाबला होता था वो फाइटिंग मुकाबला, काटे की टक्कर. व्हाट अ मॅच. वरद खानावकर वरद हस्त उत्तम गोलंदाजी राहिली. जबरदस्त पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदल. कहाणी मोठीच. येणारे अगदी चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी एकूण धावा बनवायचे आहेत 19. गणेश गावड नेहमीच असतात साथीला. राजू पाटील विशाल पाटील विघ्नेश पाटील जोडीला. बजरंग म्हात्रे विनय गावड किरण फडके संगीत. थैंक यू डीजे. श्री गणेश मित्र मंडल सक्सेसफुल टूर्नामेंट इस साल भी करके दिखाया. जो बोला था उसे विवश किया और सिक्का मोर्तब किया. श्री गणेश मित्र मंडल जो बोलते हैं वो करते हैं. ये करके दिखाया सक्सेसफुल टूर्नामेंट और ये यादगार मुकाबला. 5 गेंद 19 चाहिए. प्रवीण करावकर. वरद खानवकर की ताकत देखिए. प्रशांत खानवकर की टीम है नावडे इतने आसानी से मुकाबला नहीं छोड़ेगी और मुरबी टीम को लोहे के चने चबाएगी. एक और डॉट गेंद. 4 गेंद 19 चाहिए. क्या मुकाबला बना है रोशन. व्हाट अ मॅच. अंडर प्रेशर दमदार गोलंदाजी केली जाते. वरद खानावकर
ऑन फायर, परंतु डीप बॅकवर्ड्स केल्याच्या दिशेनं ही चपराक पाहतो. चांगली फिल्डिंगची आखणी केली जाते. विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु 2 धावा चपळाईनं प्राप्त होत आहेत. आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असेल 3, जिंकण्यासाठी 17 धावा बनवायच्या आहेत. 3 उच्च कोटि शॉट, 3 छक्के चाहिए चैंपियन बनने के लिए. 1,50,000 किसे मिलेंगे, ट्रॉफी किसे मिलेगी और कौन दूसरे नंबर पर रहेगा. चैंपियन को लोग पूछते रोशन 10वीं में पहला नंबर किसका आया, 12th में पहला नंबर किसका आया, कौन जीता, कौन चैंपियन बना, और उससे हमेशा पूछा जाता है. मुरबी की चर्चा की हमने, अब चर्चा किसकी होगी. क्या प्रवीण करावकर 3 छक्के मारेंगे आज. पहला आ चुका है, क्या जबरदस्त स्ट्रोक है. अब मुकाबला बनेगा. बिग हिट छक्का, 2 बॉल पे चाहिए 11, 2 बॉल 2 6. उत्तम उत्तम फटकेबाजी पाहायला मिळते. विलक्षण कलेक्शन मध्ये हा फटका खेळला जातो. आ देखे जरा किसमें है कितना दम. कोण असेल या मेगा फायनलचा बाजीराव सिंघम. क्रिकेटचा थरार काटा की लढत आहे. शॉट्स की टेक्निक अच्छी है. प्रवीण करावकर ऑन फायर. यह मुकाबला बन गया दोनों के लिए. अगर इस गेंद पे छक्का आता है तो सोचिए आखिरी गेंद पूरे मैदान में आग लग जाएगी. मैदान के बाहर आग लगी है, धुआं अंदर है, लेकिन बाद में अगर ये छक्का आता है तो मैदान में आग लगेगी. माहौल गर्म हो चुका है. गरम गरम मुकाबला. गरमागरमीचं क्रिकेट. 2 चेंडू, 11 धावसंख्येची आवश्यकता. ओहो, भन्नाट वेगानं इम्प्रेसिव्ह कामगिरी. वरद खानावकर ऑन फायर. प्रशांत खानावकर कह रहे सेलिब्रेशन कम करिए, मुरबी भी अपनी टीम है. और ये देखिए नावड़े टीम, ये उनके दर्शक झूमते हुए. और इस साल एक नई चैंपियन टीम मिली हमें. शायद नावड़े हो सकती है, लेकिन मुकाबला समाप्त नहीं हुआ. 1 बॉल 11, एक आध खराब गेंद मुरबी को वापसी दिला सकती है. क्या गेंदबाजी की है. दर्शक ध्यान रखें, स्टंप को नहीं हाथ लगाना. एलईडी स्टंप है और अंपायर आपको स्टंप उठाना है पहले, क्योंकि महंगे स्टंप है. 1 बॉल 11 रन. जरा जोरदार तालियां. नावड़े या मुरबी, कौन होगा चैंपियन. व्हाइट बॉल. रोशन, अगर ये गेंद छूटती और चौका जाता तो क्या मुकाबला होता. शायद किस्मत साथ नहीं दे रही है. 1 बॉल 10 रन, लेकिन पीछे 2 फील्डर रखे. कितने होशियार है प्रशांत खानावकर. नक्कीच मास्टर माइंड खेळी त्याची काम आली आणि हे पाहता पूर्णपणे मुरबी टीमला शांत केलं. परंतु मुरबी संघाचा खेळ सुद्धा तितकाच भरताना पाहिला. 1 चेंडू, 10चं समीकरण. ओहो, सामना जिंकलाय. नई टीम चैंपियन. जय हनुमान नावड़े. ये सेलिब्रेशन देखिए. यस डीजे ठोको. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. 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 रॉयल हाय माणूस तो साऱ्यांचा लयकास. साऱ्यांचा लयकास, तो साऱ्यांचा लयकास. कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास. आता आलाय नावास, आता आलाय नावास. अरे 94 नवकार नंबर गाड्यांचा. 94 नवकार नंबर गाड्यांचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या